झाली लक्षात घ्या. पूर्वी अस्पृश्य समाजाला वेठबिगार पद्धतीने राबवून घेतलं जात होतं आणि फक्त खायला दिलं जात होतं, त्याचं मोबदला दिला जात नव्हता. वेठबिगार पद्धत बाबासाहेबांनी बंद केली लक्षात घ्या. गुलामगिरीमधून समाजाला बाहेर काढलं आणि हा समाजाला एक आदर्श नागरिक कसं घडायचं, एक आदर्श इतर समाजाबरोबर कसा तो आला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी 3 प्रयत्न केले लक्षात घ्या. उठाई मेरे भीम ने कलम उठाई, इस देश का संविधान बन गया, इस देश का संविधान बन गया. अरे ताकत तो देखो इस संविधान की, अरे ताकत तो देखो इस संविधान की. एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना दिया, एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना दिया. अरे नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होऊ शकला. राज्यघटनेची ताकद आहे लक्षात घ्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगायचे की लहानपणी मी चहा विकत होतो, म्हणजे हे सुद्धा गरीब परिस्थितीतून आलेले ना, आज देशाचे पंतप्रधान झाले. राजेशाहीमध्ये हे होतं का? राजेशाहीमध्ये वंश परंपरागत पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना ते राजपद दिलं जायचं, पण आज तशी परिस्थिती नाही. बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये तरतूद केली. आज सर्वसामान्य घरामधला व्यक्ती सुद्धा देशाचा पंतप्रधान, देशाचा राष्ट्रपती बनू शकतो. आणि याला जर तुम्हाला याच्यामध्ये यायचं असेल, याला फक्त आणि फक्त शिक्षण महत्वाचं. या शिक्षणासाठी अनेक महापुरुषांनी काम केलेत. बाबासाहेबांबरोबर 1848 ला ज्यावेळेस पुण्यामध्ये भेडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आता सावित्रीबाईंनी किती मोठं पाऊल उचललं होतं मुलींसाठी शाळा. त्यावेळेस मुलींना चूल आणि मूल म्हणजे चूल सांभाळायची, मुलं सांभाळायची एवढंच काम मुलींना होतं. त्या कालखंडामध्ये माझ्या भारतामधील, माझ्या देशामधील मुली शिकल्या पाहिजेत, त्या सुद्धा उच्च पदावरती गेल्या पाहिजेत, एवढं मोठं स्वप्न पाहिलं होतं सावित्रींनी, महात्मा फुलेंनी. एवढं मोठं काम केलं त्यांनी मुलींना शिक्षण द्यायचं. मग त्यांचा कोणी सत्कार केला का, सन्मान केला का त्यांचा? काय? अरे ज्यावेळेस माझी सावित्री त्या मुलींना शिकवायला जायची त्यावेळेस तिच्या अंगावरती चिकल टाकायची लोक, तिला दगड मारायचे, तिच्या अंगावरती पान खाऊन थुंकायचे. महिला सुद्धा शिवेशाप द्यायच्या, अगं हे काम करू नको, ओल्या झाडाला आग लागल, अन्नामध्ये आळ्या पडतील, तिला सांगायच्या. पण सावित्रीने आपलं काम थांबवलं का? नाही. दगड मारलेल्या व्यक्तीला म्हणायची दादा. दादा कोणाला म्हणतात? भावाला. दादा तुला दगड मारायचाय मार, तुला चिकल टाकायचंय टाक, तुला शेण टाकायचंय टाक, पण तुझ्या मुलीला शाळेमध्ये पाठव. कमीत कमी तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या अपत्यावरती तरी अशी दुसऱ्याच्या अंगावरती दगड मारायची वेळ नाही येऊ नये, म्हणून तुझ्या मुलीला शिकव, ती शिकली पाहिजे. अगं सावित्री तू शिकली म्हणून आमची आई बहीण टिकली. अगं सावित्री तू शिकली म्हणून आमची आई बहीण टिकली ग सावित्री, नाहीतर कधीच विकली असती ग सावित्री, नाही ती कधीच विकली असती. अरे देवाला पुजणाऱ्या देवदाशी झाल्या, खंडोबाला पुजणाऱ्या मुरळ्या झाल्या, पण ज्यांनी माझ्या सावित्रीला पुजलं त्या डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, वकील झाल्या, राष्ट्रपती नव्हे या देशाच्या पंतप्रधान सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही ताकद होती सावित्रीच्या त्या ज्ञान दानामध्ये, तिने घेतलेल्या वशामध्ये. शूद्र पशु नर नारी सब तारण के अधिकारी. शूद्र लोक, ढोर म्हणजे जनावर, ढोल बडवायचा, यांना महिन्यातून एकदा बडून काढलं पाहिजे. काय करायचं? दहन करून टाका, जाळलं जायचं. प्रत्येक पान वाचून त्याचं दहन केलं. हे बाबासाहेब, हे विचारांचं नातं. जिथे थांबली शिवरायांची धगधगती तलवार, अरे जिथे थांबली शिवरायांची धगधगती तलवार, तिथून गाजली भीमरायांच्या लेखणीची धार. अरे जिथे थांबली शिवरायांची धगधगती तलवार, तिथून गाजली भीमरायांच्या लेखणीची धार. जय शिवराय, जय भीमराय, जय शिवराय, जय भीमराय. जिजाऊ पोटी असा जन्म
ज्याने तोडल्या बेड्या भीमाईचा तो बाळ, अरे गुलामीच्या ज्याने तोडल्या बेड्या भीमाईचा तो बाळ, दोघांच्याही बुद्धियुक्तीचा लागला नाही ठाव, अरे दोघांच्याही बुद्धियुक्तीचा लागला नाही ठाव, जय शिवराय जय भीमराय, जय शिवराय जय भीमराय, संपले नाही न संपणार नाही शिवबाचे स्वराज्य, अरे संपले नाही संपणार नाही शिवबाचे स्वराज्य, मिटले नाही न मिटणार नाही संविधानाचे राज्य, अरे मिटले नाही न मिटणार नाही संविधानाचे राज्य, जगाच्या इतिहासात गाजत आहे दोघांचेही नाव, अरे जगाच्या इतिहासात गाजत आहे दोघांचेही नाव, जय शिवराय जय भीमराय, जिथे थांबली शिवरायांची धगधगती तलवार, तिथून गाजली भीमरायांच्या लेखनीची धार, हे नातं होतं, हा आदर्श असतो, लक्षात घ्या. आजारी असल्यानंतर डॉक्टर आपल्याला एक चिठ्ठी लिहून देतात, गोळ्या लिहून देतात, ह्या 6 घ्या, ह्या 6 घ्या, ह्या 6 घ्या. आपण मेडिकल वाल्याकडे जातो आणि त्याला चिठ्ठी देतो, आणि चिठ्ठी दिल्यानंतर मात्र काय म्हणतो, 3-3च द्या, बाकीचे परत घेऊन जातो. स्वतःच्या शरीराची काळजी घेत असताना आपण त्याचा विचार करत नाही, पण अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपण जे जे विधी करतो त्या विधीला मात्र 100 सांगितल्यास 5 जास्त घेतो का नाही. विचार करा, नारायण नागबळी महाकाल सर्प विधी, पाठीमागं संभाजी ब्रिगेडने त्यांचं रेकॉर्ड काढलं, एक व्यक्ती एका दिवसाला 1.5 ते 2 लाख रुपये कमवतो विधी करून, आणि आपला बहुजन समाज इकडं शेरडा कोंबड्या विकून पैसे घेऊन जातोय आणि तिकडं त्या ठिकाणी पैसे भरतो आणि मोकळा होऊन माघार येतो. खरंच आपण त्यामध्ये व्यवस्थित बरे होतो का, हे मानसिक समाधान असतं. लक्षात घ्या, फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचारानं प्रभावित झालेली एक महिला आहे, आणि दुसरी महिला जी अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेली आहे. ही फुले शाहू आंबेडकर विचारानं प्रभावित झालेली महिला त्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या महिलेला सांगते, या बुद्ध शाहू भीमराव फुले, बुद्ध शाहू भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, बुद्ध शाहू भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्यांनी शिक्षण केले खुले ग शेजारीन सखे बाई, त्यांनी शिक्षण केले खुले ग शेजारीन सखे बाई, बुद्ध शाहू भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, बुद्ध शाहू भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्यांनी शिक्षण केले खुले ग शेजारीन सखे बाई, देवाच्या नावावर जे करती छूमंतर, देवाच्या नावावर जे करती छूमंतर, ते भरती आपले घर ग शेजारीन सखे बाई, ते भरती आपले घर ग शेजारीन सखे बाई, देवांगात आल्यावर लागतो दारू गांजा भरपूर, देवांगात आल्यावर लागतो दारू गांजा भरपूर, गंड दोरे खर्च नंतर ग शेजारीन सखे बाई, गंड दोरे खर्च नंतर ग शेजारीन सखे बाई, देवांगातला बडबड मन हलून येतीत उड, देवांगातला बडबड मन हलून येतीत उड, मागतो बकड कोंबड ग शेजारीन सखे बाई, मागतो बकड कोंबड ग शेजारीन सखे बाई, त्या भीमरायानं दिला एक जीवन मार्ग भला, त्या तथागतानं दिला एक जीवन
शेजारीन सखे बाई फक्त पंचशील तारीन तुला ग शेजारीन सखे बाई. हा उपदेश आमच्या संतांनी आमच्या महापुरुषांनी आमच्या महामानवांनी आम्हाला दिलाय. बघा गौतम